रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत। सर्वसामान्यांसाठी देखील एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। रोजच्या वापराच्या वस्तू आता स्वस्त होणार आहे। मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे। आजपासून स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत, औषधे आणि उपकरणे ते ऑटोमोबाईल पर्यंतच्या किमती स्वस्त होणार आहेत। राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, येणाऱ्या 1 ऑगस्ट 2026 पासून या 20 वस्तूंच्या किमती प्रचंड स्वस्त होणार आहेत। बघा, मागच्या काही महिन्यांपूर्वी अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होता। या युद्धामुळे विविध वस्तूंची आयात निर्यात बंद झालेले होते। त्यामुळे युद्धाच्या काळामध्ये विविध वस्तूंचे भाव वाढवण्यात आलेले होते आणि या वस्तूंचे भाव तसेच आजपर्यंत ठेवण्यात आलेले होते। परंतु आज कॅबिनेटची बैठक पार पडलेली आहे। या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत येणाऱ्या 1 ऑगस्ट 2026 पासून या 20 वस्तूंचे भाव आता प्रचंड स्वस्त केले जाणार आहेत। आता बघा, या 20 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे गॅसचे रेट कमी केले जाणार आहेत। यासोबत दुसरी वस्तू लाईट बिल, यानंतर दूध असेल, पेट्रोल, सोने, गोड तेल, यासोबत साखर असेल, विविध प्रकारच्या डाळी असतील, यासोबत अजून काही जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी केले जाणार आहेत। या 20 वस्तूंचे भाव आता प्रचंड स्वस्त होणार आहेत। त्यामुळे या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 20 वस्तूंचे दर किती रुपयांनी स्वस्त केले जाणार आहेत, हेच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। आता बघा, मागच्या काही दिवसांपासून या ठिकाणी तुमच्या खिशावरती ताण बसत होता, तर यावरती आता एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच 20 वस्तू आता स्वस्त होणार आहेत। मग त्या 20 वस्तू किती रुपयांनी स्वस्त होणार आहे, हेच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला या वस्तू महाग होणार, त्या वस्तू महाग होणार, ग्राहकांच्या खिशावरती प्रचंड ताण बसणार, अशा बातम्या सुरू होत्या। परंतु मोदी सरकारच्या माध्यमातून आणि फडणवीस सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांसाठी हे एक आता मोठं गिफ्ट दिल्याचं पाहायला मिळत आहे। मग आता 1 ऑगस्ट 2026 पासून कोणकोणत्या वस्तू स्वस्त केल्या जाणार आहेत, हेच आता आपण पाहणार आहोत। कारण या 20 वस्तू तुमच्या रोज वापरायच्या वस्तू आहेत, त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे। बघा, मोदी साहेबांच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य ग्राहक मोदी साहेबांवरती आता खुश झालेले आहेत। आता बघा, प्रत्येक वस्तू स्वस्त दिल्याने मोदी साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचा भरभरून कौतुक आता केलं जात आहे। आता बघा, ग्राहकांना गेल्या मागच्या 5 वर्षांपासून प्रत्येक जण या सरकारवरती नाराज होता। कारण हे सरकार आल्यापासून विविध वस्तूंचे भाव वाढवण्यात आलेले होते। नागरिक म्हणायचे की हे सरकार लुटणारं सरकार आहे, अशा प्रकारची टीका सर्वसामान्य ग्राहक आणि विरोधी पक्षातील नेते भाजप सरकारवरती करत होते। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून येणारे 1 ऑगस्ट 2026 पासून या स्वस्त वस्तू या ठिकाणी 20 वस्तू स्वस्त दराने आता तुम्हाला दिल्या जाणार आहेत। मग या ज्या 20 वस्तू स्वस्त दिल्या जाणार आहेत, तर या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि या 20 वस्तू किती रुपयांनी स्वस्त दिल्या जाणार आहेत, तर याची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तीच यादी तुम्हाला आता वाचून दाखवत आहे। जो तुमच्या खिशावरती प्रत्येक महिन्याला ताण पडत होता, भाव वाढल्यामुळे तुमचा श्वास गुदमरत होता, कोणते जरी वस्तू विकत घ्यायची म्हटले तरी पण तुम्हाला कमीत कमी 10 वेळा विचार करायला लागायचा। कारण गॅसचे रेट प्रचंड वाढलेले होते, सोन्याचे भाव तर गगनाला भिडलेले होते, पेट्रोल डिझेलचे रेट असतील, दुधांच्या किमती असतील, भाज्यांच्या किमती असतील, तर अशा प्रकारच्या 20 वस्तूंचे दर मागच्या 5 वर्षांपासून प्रचंड वाढलेले होते। कोणतीही वस्तू घ्या तरी पण ते महाग भेटत होते। त्यामुळे विरोधकांनी जेव्हा भाजप सरकारवरती टीका केली, तेव्हा हे सरकार आता जागं झालेलं आहे। कारण सर्वसामान्य ग्राहक म्हणत होते की आम्ही जगायचं कसं, तुम्ही जर एवढ्या वस्तू महाग केल्या तर आम्ही खायचं की नाही, का खाणं सोडून द्यायचं। अगदी खाण्याच्या गव्हाच्या पिठापासून ते अगदी डोक्याला लावायच्या तेलापर्यंत सर्व वस्तू महाग या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या होत्या। परंतु आता सर्व वस्तू तुम्हाला आता स्वस्त दरामध्ये आणि कमी किमतीमध्ये मिळणार आहेत। मग किती स्वस्त मिळणार आहेत याची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली
आलेला आहे, त्यामुळे ही यादी सविस्तर पद्धतीने पहा, कारण तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी मानावी लागणार आहे. बघा, येणारे 1 ऑगस्ट 2026 पासून तुम्ही आता या सरकारवरती 100% खुश होणार आहात, कारण या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला या 10 वस्तू आणि उर्वरित अजून 10 वस्तू म्हणजे टोटल मिळून 20 वस्तू आता स्वस्त मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सरकारवरती 100% आता खुश होणार आहे. बघा, सर्व मिळून 20 वस्तूंच्या किमती स्वस्त केल्या जाणार आहेत, परंतु या 20 वस्तूंपैकी 10 वस्तू तुमच्या रोज वापरायच्या वस्तू आहेत. या 10 वस्तू प्रचंड आता स्वस्त होणार आहेत. उर्वरित ज्या 10 वस्तू सुद्धा आहेत तर त्या वस्तू सुद्धा स्वस्त केल्या जाणार आहेत. मोदी साहेबांनी सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत तर त्या आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. या ठिकाणी सविस्तर पद्धतीने या वस्तू जीवनावश्यक आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा. तुमच्या रोज वापरायच्या वस्तू आहेत. या वस्तू घेताना तुमचा हात थरथर कापत होता, कारण तुमच्या खिशावरती मोठ्या प्रमाणामध्ये या अगोदर ताण बसत होता, परंतु इथून पुढे आता तुमच्या खिशावरती ताण बसणार नाही, तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही, कारण 1 ऑगस्ट पासून म्हणजेच ऑगस्ट 2026च्या सुरुवातीपासून तुम्हाला आता या 20 वस्तू स्वस्त दिल्या जाणार आहेत. मग या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 20 वस्तू किती रुपयांनी स्वस्त दिल्या जाणार आहेत याचीच यादी आता आपण पाहून घेऊयात. आता बघा, ग्राहकांना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या 20 वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या काही महिन्यांपूर्वी अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता. युद्धामुळे विविध वस्तूंचे भाव वाढवण्यात आलेले होते, परंतु आता युद्ध संपून भरपूर दिवस उलटलेले होते, तरी पण हे भाव तसे ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक सरकार यावरती खुश नव्हते, कारण सरकारला या ठिकाणी आता कळून चुकलेलं होतं की आपण भरपूर पैसे आता कमवलेले आहेत. युद्धाच्या काळामध्ये वस्तूंचे भाव वाढवलेले होते, परंतु आता या वस्तूंच्या किमती स्वस्त करणं गरजेचं आहे. मग ग्राहकांनो, 1 ऑगस्ट 2026 पासून ज्या 20 वस्तू स्वस्त केल्या जाणार आहेत तर या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत तेच आता आपण पाहून घ्या. तर बघा, ग्राहकांना येणारे 1 ऑगस्ट 2026 पासून जी पहिली वस्तू स्वस्त केली जाणार आहे तर ते पहिली वस्तू म्हणजे दूध. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये रोज या ठिकाणी आपण दूध आणत असतो. काहींच्या घरामध्ये अर्धा लिटर तर काहींच्या घरामध्ये 1 लिटर रोज दूध लागत असतं, कारण तुम्हाला माहिती आहे की एक वेळेस आपल्याला जेवण नसेल तरी पण चालू शकेल, परंतु दूध नसल्यावरती आपल्याला या ठिकाणी करमत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये दूध हे 100% आणलं जातं, कारण या दुधापासून आपण चहा बनवतो आणि आपल्या घरामध्ये वयस्कर माणसं 100% असतात. जरी तुम्ही वयस्कर नसाल तरी पण तुम्हाला चहाची 100% आवड असते, त्यामुळे तुम्ही एक वेळचं जेवण करणार नाही, परंतु चहा 100% पिणार आहात. मग हा चहा बनवायला दूध हे 100% लागतं, परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे युद्धाच्या काळामध्ये या दुधाच्या किमती 70 रुपये लिटर, 80 रुपये लिटर, 90 रुपये लिटर पर्यंत गेलेल्या होत्या. त्यामुळे तुम्ही कमीत कमी दूध खरेदी करत होतात, परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्ही परत एकदा 1 लिटर 2 लिटर दूध खरेदी करणार आहात, कारण दुधाच्या किमती आता प्रचंड स्वस्त केल्या जाणार आहेत. मग या वस्तू कशा स्वस्त केल्या जाणार आहेत, दूध किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत हे तुम्हाला आता सांगत आहे. परंतु ग्राहकांना जी दुसरी वस्तू आता स्वस्त होणार आहे तर ती दुसरी वस्तू म्हणजे गॅसचे रेट. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाकासाठी आता गॅस वापरला जातो. अगोदर प्रत्येकाच्या घरामध्ये चुली असायच्या, लाईटवरच्या शेगड्या असायच्या, परंतु मोदी साहेबांच्या असं लक्षात आलेलं होतं की या ठिकाणी बघा, एकतर चूल पेटवल्यामुळे होतं काय तर पहिली गोष्ट तुम्हाला लाकूड तोडावं लागतं. लाकूड तोडल्यामुळे होतं काय तर प्रदूषण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांची झीज होते, आणि वृक्ष म्हणजे झाडे जर संपत गेले तर पाऊस कसा पडणार हा प्रश्न सुद्धा मोठा होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जरी तुम्ही लाकूड तोडून आणलं तरी पण तुम्हाला ते चुलीमध्ये या ठिकाणी घालावं लागत होता, आणि त्यामुळे व्हायचं काय तर बघा,
चुलीमधून धूर निघत होता. या धुरामुळे महिलांच्या जीवाला धोका होता. तो धूर महिलांच्या डोळ्यामध्ये, नाकामध्ये, तोंडामध्ये जात होता. त्यामुळे त्यांना भविष्यामध्ये विविध आजार जडण्याची शक्यता होती. त्यामुळे मोदी साहेबांच्या माध्यमातून आता गॅसचे दर कमी केले जाणार आहेत. तर हे गॅसचे दर किती रुपयांनी कमी केले जाणार आहेत याची माहिती देऊन टाकतो. परंतु जी पुढची वस्तू आता स्वस्त केली जाणार आहे तर ती वस्तू म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये पेट्रोलवरती चालणारी गाडी आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये ट्रॅक्टर नसेल परंतु गाडी 100% आहे. काही शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या घरामध्ये ट्रॅक्टर आहे, डिझेलवरती चालणाऱ्या गाड्या आहेत. त्यामुळे आता काय झालेलं होतं बघा, युद्धाच्या काळामध्ये काय झालेलं होतं की पेट्रोल डिझेलची आयात निर्यात कमी होते. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे रेट वाढवण्यात आलेले होते. परंतु आता युद्ध संपून भरपूर दिवस उलटलेले आहे. त्यामुळे आयात निर्यात सुरू झालेली आहे. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलच्या किमती स्वस्त केल्या जात आहेत. आता बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट वरती, चार्जिंग वरती चालणारी गाडी नाहीये. बघा, ज्यांच्याकडे चार्जिंगची गाडी असेल तर त्यांचा याच्यामध्ये फायदा नाही. परंतु ज्यांची गाडी पेट्रोल वरती चालते, ज्यांना डिझेलची गरज असते, तर त्यांच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे. यानंतर पुढची जी वस्तू आता स्वस्त होणार आहे तर ती वस्तू आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुधाच्या किमती किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत, गॅसचे रेट, पेट्रोल डिझेलचे दर किती रुपयांनी स्वस्त होणार आहे ते आपण पाहून घेऊयात. परंतु पुढची जी वस्तू स्वस्त केली जाणार आहे तर ती वस्तू म्हणजे काय, तर बघा, सोनं. बघा, आपल्या घरामधील महिला असेल किंवा पुरुष असेल, दोघांना पण सोन्याची आवड 100% असते. परंतु विचार करायला गेलं तर मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडलेले होते. अर्धा तोळा खरेदी करायचं म्हटलं तरी पण आपला हात थरथर कापत होता. परंतु इथून पुढे आता मोदी साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही सोनं खरेदी 100% करू शकणार आहात. कारण सोनं तुमच्या खरेदीच्या आवाक्यामध्ये आता येणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांना सोनं खरेदी करणं आता परवडणार आहे. परंतु जी पुढची वस्तू आता स्वस्त होणार आहे तर ती वस्तू कोणती आहे हे सुद्धा पाहून घ्या. बघा, पुढची वस्तू म्हणजे लाईट बिल. बघा, तुम्हाला या ठिकाणी लाईट बिल वाढवून येत होता. विचार करायला गेला तर तुम्ही लाईट कमी वापरत होता तरी पण तुम्हाला लाईट बिल वाढवून येत होता. परंतु येणारे ऑगस्ट महिन्यापासून तुम्हाला लाईट बिल आता स्वस्त केलं जाणार आहे. मग लाईट बिल किती स्वस्त होणार आहे त्या संदर्भातली माहिती देऊन टाकतो. यासोबत ग्राहकांना साखरेच्या किमती असतील, खाण्याच्या तेलाच्या किमती असतील, डाळींची किमती असतील, साबण असेल, कोलगेट असेल किंवा इतर कोणत्या पण वस्तू असतील तर या सर्व वस्तूंच्या किमती आता स्वस्त होणार आहेत. मग आता या वस्तू कशा स्वस्त होणार आहेत आणि किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत त्याची तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर बघा, पहिली वस्तू म्हणजे काय, तर दूध. बघा, दुधाचे रेट 80-90 रुपये लिटरवरती गेलेले होते. परंतु आता तुम्हाला कमी पैशांमध्ये दूध मिळणार आहे. मग हे दूध कमी पैशांमध्ये कसं मिळणार आहे ते लक्षात घ्या. बघा, पहिली गोष्ट म्हणजे तर काय, तर आता सरकार असं करणार आहे. बघा, सरकार काय करणार आहे, तर अगोदर व्हायचं काय की शेतकरी बांधव व्यापाऱ्यांना दूध विकायचे आणि हे व्यापारी शहरामध्ये किंवा गावाच्या ठिकाणी दूध सप्लाय करायचे. परंतु आता यामधून व्यापारी वर्ग हटवला जाणार आहे. हे दूध आता या ठिकाणी शेतकरी बांधव ते ग्राहक अशा पद्धतीची साखळी तयार केली जाणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये शेतकरी बांधवांना फायदा होईल आणि या ठिकाणी दूध खरेदी करणाऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे. बघा, शेतकरी बांधव व्यापाऱ्यांना 40 रुपये लिटरने दूध द्यायचे आणि तेच व्यापारी 70 ते 80 रुपये लिटरने दूध ग्राहकांना विकत होते. परंतु आता जरी शेतकरी बांधवांनी 40-45 रुपयांनी दूध विकला तरी पण ग्राहकांचा आता फायदा होणार आहे. ग्राहकांना 40 ते 50 रुपयांच्या आतमध्ये आता दूध 1 लिटर आता मिळणार आहे. यानंतर गॅसचे रेट. तर बघा, गॅसचे रेट युद्धाच्या काळामध्ये प्रचंड वाढलेले होते. गॅस मिळणं सुद्धा मुश्किल झालेलं होता. परंतु आता गॅसचा मोठा साठा शिल्लक झालेला आहे. त्यामुळे गॅस आता मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे गॅसच्या किमती कमी करून सर्वांना गॅस मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आता गॅसची किंमत स्वस्त होणार आहे. यानंतर पेट्रोल डिझेलचे दर. बघा, मोठ्या प्रमाणामध्ये आता आयात निर्यात सुरू झालेली आहे. आपल्याकडे पेट्रोल डिझेलचा मोठा साठा शिल्लक झालेला आहे. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलच्या किमती. यानंतर सोन्याची सुद्धा खाणी सापडलेली आहेत. सोन्यावरती काही टॅक्स होता तर तो टॅक्स सुद्धा हटवण्यात आलेला आहे. त्यामुळे याची किंमत सुद्धा आता स्वस्त होणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, मोदी साहेबांच्या माध्यमातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून GSTचे स्लॅब आता कमी टक्क्यांवरती करण्यात आलेले आहेत. म्हणजे सांगायचं म्हटलं तर बघा, 18% टॅक्स 12%वरती, 12% टॅक्स GST,
5% आणि 5% GST 0% आता करण्यात आलेला आहे। त्यामुळे खाण्याच्या वस्तूपासून ते रोज वापरायच्या वस्तू आता प्रचंड स्वस्त तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे ग्राहकांनो काळजी करू नका। ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून जर तुम्ही खरेदी केले तर तुमचा आता फायदा होणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परंतु हे रेट काय जास्त कमी होणार नाहीत, परंतु तुमच्या खिशाला परवडेल इतक्यापर्यंत कमी होतील।